नवरात्री उत्सव 2025-22 तारखेपासून सुरू होत आहेत। त्या अनुषंगाने देव्यांची आता कामं बऱ्यापैकी उरकत आलेली आहेत। सर्व देव्यांच्या मूर्त्यांवरती शेवटचा हात फिरवणे, जसं लिखाई करणे, डायमंड करणे आणि साड्या वगैरे नेसवण्याची कामं असतात, ती शेवटच्या हाताची कामं सुरू झालेली आहेत। तरी येत्या 2 दिवसांमध्ये ही सर्व कामं पूर्ण होऊन रविवारी सर्व मूर्त्या त्यांच्या गिऱ्हाईकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे। दरवर्षीप्रमाणे वाघेश्वरी मूर्ती जी असते आणि महिषासुरी या 2 मूर्त्या ज्या असतात त्यांनाच जास्त डिमांड आहे, त्याच्यामुळे त्याच मूर्त्यांची डिमांड जास्त आहे। काय नेमके पर्यावरणपूरक मूर्त्या गणेशोत्सवाच्या नंतर नवरात्री उत्सवासाठी कमी काळ मिळाल्यामुळे पर्यावरणपूरक मूर्त्या या तेवढ्या स्पीडनी बनवता येत नाही, त्याच्यामुळे शक्यतो POPच्याच मूर्त्या असतात नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये। कारण पर्यावरणपूरक मूर्ती बनवणे त्यानंतर ती सुकवणे हे फक्त 15 दिवसांच्या गॅपमध्ये शक्य नाही आहे, त्यामुळे नवरात्रीच्या मूर्त्या पर्यावरणपूरक कमी असतात, POPच्या जास्त असतात। पावसाळा सुरू असल्यामुळे ज्या ऑलरेडी POPच्या ज्या मूर्ती आहेत त्याच सुकवण्यामध्ये आम्हाला बराचसा वेळ जातो आहे, त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे वेळ पुरत नाही आहे। कोळसे लावून वगैरे मूर्त्या सुकवाव्या लागतात, त्यामुळे 15 दिवसामध्ये काम कव्हर करण्यासाठी भरपूर कसरत करावी लागते।